आणि यानंतर आपण थेट विदर्भामध्ये जाऊया। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तुषार, विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या रिंगणात आहेत विदर्भातून। विदर्भातल्या जागा जास्त आहेत, त्यामुळे अर्थात विदर्भावर वर्चस्व कोण प्रस्थापित करणार याची देखील उत्सुकता आहे। निश्चित विदर्भात असं म्हटलं जातं की ज्याच्यासोबत विदर्भ राहिला त्यांना राज्याची सत्ता मिळवणं अगदी सोपं होतं आणि याचा एक इतिहास देखील राहिलेला आहे। जर का आपण बघितलं तर राज्यातले जे दोन प्रमुख पक्ष आहेत ते प्रदेश अध्यक्ष देखील विदर्भात नेतात। म्हणजे भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कामठी विधानसभा मतदारसंघ आणि नाना पटोले काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष यांचा साकुरी मतदारसंघ, या दोन्ही मतदारसंघामध्ये काय होतं हे प्रदेश अध्यक्षांसाठी जितकं महत्त्वाचं असेल तितकं त्या विदर्भामध्ये देखील काय होतं त्यावर देखील त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होणार आहे। सोबतच जर का आपण देवेंद्र फडणवीस यांचं बघितलं दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाची ही निवडणूक त्यांच्यासाठी देखील तितकीच महत्त्वाची आहे, कारण की संपूर्ण निवडणुकीला ते लीड करत होते। भाजपच्या वतीनं तर संपूर्ण निवडणुकीचं ते नेतृत्व करत होतेच, सोबत महायुतीला एक संघ पद्धतीनं ठेवून त्यांना देखील लीड करताना देवेंद्र फडणवीस पाहत होते। राज्याचं नेतृत्व करत असताना त्यांच्या मतदारसंघामध्ये देखील नेमकं काय होतं, कारण की कुठेतरी भाजपच्या नेतृत्वाचा विजय जर का दक्षिण पश्चिममध्ये झाला तर निश्चितच त्याचे सकारात्मक संकेत पुन्हा राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे त्या निवडणुकीकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे। या व्यतिरिक्त विदर्भामध्ये तुषार आपण पाहिलं तर मुख्यत्वे करून भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत आपल्याला पाहायला मिळते आणि विदर्भ कोणाच्या बाजूने उभा राहतो याची उत्सुकता आहे। तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।